जीवदान दिले होते, आयुर्मर्यादा वाढवून दिली होती, या घटनेने ते अधिकच अंतर्मुख बनले. मूळची वैराग्य वृत्ती अधिकच दृढ झाली. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या भजन प्रवचन श्रवणास ते जात असत. संत माईबाईंचा मठ हेही त्यांचे विश्रांती स्थान होते. परमपूज्य बाबांचा जन्म आणि बाबांचं बालपण. श्री प्रभाकर पंत व साठे कुलोत्पन्न पत्नी सौ वेणूबाई म्हणजेच अन्नपूर्णाबाई यांना श्रावण शुद्ध चतुर्दशी शके 1847 सन 1925 या शुभदिनी प्रदोषकाळी पुत्ररत्न प्राप्ती झाली. हे त्यांचे तृतीय अपत्य होते. मोरेश्वर हे नामकरण होऊन मोरेश्वर प्रभाकर जोशी दुचक्के या नावाने समाजास ते परिचित झाले. बालपणी मायबाईंच्या मठापुढील प्राथमिक शाळेत शिकत असताना शाळेपुढील एका विहिरीत एक बाई पडून ती गतप्राण झाली. तो प्रसंग बाबांनी पाहिला, म्हणजे मोरेश्वरांनी पाहिला आणि विमनस्क अवस्थेत मरणासंबंधी बाबा विचार करू लागले. शाळेतील वर्गात आत्मकेंद्रित अवस्थेत ते असायचे. शाळा सुटल्यावर तलावापलीकडील टेकडीवर एकटेच जाऊन बसायचे. घराच्या माडीवर एकांतात राहायचे. हायस्कूलमध्ये असताना वाचनालयातील धार्मिक ग्रंथ आणून त्याचा अभ्यास करायचे. त्या वयात ध्यानमग्न अवस्थेत काही साधू सत्पुरुषांची दर्शनेही बाबांना झाली. त्यामुळे अधिकच चिंतनशीलता त्यांच्या ठिकाणी निर्माण झाली. सतशील विरागी पित्याच्या सहवासामध्ये रामायण, महाभारत, अवधूत गीता यासारखे धार्मिक ग्रंथही त्यांना ऐकायला मिळाले, वाचायला मिळाले. या वाचलेल्या ग्रंथांचे बाबा मनन करू लागले. वृक्षवेलींच्या संगतीत चिंतन करू लागले, एकांत सेवन करू लागले. कधी संत तुकडोजींच्या दर्शनास वडिलांच्या सोबत जाऊ लागले. अशी मोरेश्वराची कालक्रमणा चालू होती. वाडवडिलांची आणि स्वतःची पूर्वपुण्याई उदयाला आलेली होती. हरिप्रेमाचे शुद्ध बीज मोरेश्वराच्या अंतःकरणात रुजू लागले. वंदनीय माळी महाराजांनी वाढवून दिलेली प्रभाकर पंतांची आयुर्मर्यादा संपुष्टात आली आणि मोरेश्वराच्या अंदाजे 15व्या वर्षी त्यांचे पितृदैवत काळाने हरिचरणी सादर केले. आदरणीय पित्याच्या प्रेमाला मुकल्यानंतर चालू शालेय अभ्यास पूर्ण करून मोरेश्वराने मॅट्रिकची परीक्षा दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे भजनाचे व प्रवचनाचे कार्यक्रम गावोगावी त्यावेळी होत असायचे. मोरेश्वर हे त्यात सहभागी होऊ लागले. पण गुरुदेव सेवा मंडळाच्या त्या कार्यात ते फारसे रमू शकले नाहीत. पुनश्च आरवी गावी ते परतले. परंतु घरी न जाता दत्त मंदिरामध्ये बाबा राहू लागले. मातेला आपल्या मुलाचे हे वागणे समजेना. घरातून जेवण आणून ती त्याला देऊ लागली. मोरेश्वराने जेवण घेण्याचे नम्रतेने नाकारले. एकदा ती माय माऊली म्हणाली, मोरेश्वरा, जेवायला घरी चल. किती दिवस उपाशी राहणार.
आणि मंदिरात वास्तव्य करणार. आई, मी उपाशी नाही. गुरुदेवांचा प्रसाद मला इथं मिळतो. मित्रमंडळी शिदोरी आणतात. दत्तात्रेयांना नैवेद्य दाखवून आम्ही सर्वजण प्रसाद घेतो, सेवन करतो. अरे पण लोकांकडचे अन्न किती दिवस खाणार? समाज आम्हाला नावे ठेवतो, कुजबूज करतो. बाबा म्हणाले, तुम्ही निश्चिंत राहा, लोक तुम्हाला दोष देणार नाही. अशी व्यवस्था मी 4-8 दिवसातच करतो. ईशस्मरण करावे, समवयस्क सोबत्यांसमवेत योगासने, आध्यात्मिक विचार विनिमय करावा. काही दिवस विचार विनिमय करावा. कधी मित्र बाबांना घरी नेत, जेवू घालीत, कधी शिदोरी आणीत. फारच भूक लागली तर मोरेश्वर पाणी पिऊन राही. अशा स्थितीत वंदनीय मातोश्रीला शब्द दिल्याप्रमाणे एका रात्री अनवानी व अंगावरील कपड्यानिशी मोरेश्वराने दत्त मंदिर आरवी गाव सोडले. तिथून बाबा महाराजांचे पंढरीला प्रस्थान झाले. 16 वर्षाचा निघालो आडराने, पंढरी वाटेने म्हणता विठ्ठल. कुठेही पडावे, काहीही करावे, देई तेची खावे भगवंत. बाबांच्या आत्मकथनातील या 2 ओव्या आहेत. अशी मजल दर मजल करीत तो भूवैकुंठ पंढरी क्षेत्री येऊन चंद्रभागेच्या विप्रघाटावर स्थिरावला. पवित्र चंद्रभागेचे स्नान करून विटेवरच्या परब्रह्माचे दर्शन घेण्याकरता मंदिराकडे त्याने पावले वळविली. ज्या दर्शन भेटीची आंतरिक ओढ लागलेली